राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी। परभणीत गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग, तर गॅस सिलेंडरसाठी अमरावतीत भर उन्हात ग्राहक रांगेत उभे। अशोक खरातच्या पिस्तूल परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसांना माहितीच नाही। जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या एसआयटी चौकशीची शक्यता। रुपाली चाकणकरांची आज एसआयटी कडून चौकशीची शक्यता। खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार, तर चाकणकर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत। बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप। भाजपची काँग्रेस होऊ लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 10 भाजप उभा करेल। अभिनेते शरद पंक्षेंची भाजपवर टीका। मनुस्मृती जाळणाऱ्यांनी वाचली असती तर जाळली नसती, असे वक्तव्य। आखाती देशातील युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला। नमस्कार, मी माधवी देसाई। माझा मिड डे मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाच्या परिणामांची। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागलाय। परभणीत जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। अमरावतीत भर उन्हात गॅस मिळवण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे आहेत, तर इकडे नागपुरात गेल्या आठवड्यात रांगेत थांबून आपल्या वाहनात अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलचा भरणा करण्यात आलाय, आणि त्यामुळे या आठवड्यात पेट्रोल पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। त्यातलं जे पहिलं दृश्य आहे परभणीतलं आहे। जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांना रांगा लावण्याची वेळ आलेली आहे। खरं तर उन्हाचा तडाखा इतका जास्त आहे, आणि या उन्हाच्या तडाख्यात आता या सगळ्या रिक्षा चालकांना उभं राहावं लागतंय। अमरावतीतली दृश्य तितकीच महत्त्वाची आहे, कारण गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। परभणी असो, अमरावती असो, नागपूर असो, या सगळ्या परिसरात सध्या 40 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे। त्यामुळे भर उन्हात या सगळ्यांना इंधनासाठी वाट बघावी लागते, रांगा लावाव्या लागतात। नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात तशीच परिस्थिती होती, मात्र ती अफवा असल्याचं समजल्यावर सध्या मात्र पेट्रोल पंपावरची गर्दी काहीशी कमी झाली आहे। तर आखाती देशातील युद्धाचा सर्वाधिक फटका एलपीजी गॅस पुरवठ्यावर होतोय। परभणीत 5 पैकी केवळ एकाच एलपीजी पंपावर गॅस मिळतोय, त्यामुळे जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पंप चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वादही होतोय। सरकारनं तत्काळ तोडगा काढून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहरामध्ये एकूण 5 गॅसचे पंप आहेत, मात्र 4 ठिकाणी गॅस पंप बंद आहेत, तर एकाच ठिकाणी आज हे एलपीजी गॅस मिळतोय। आणि या ठिकाणी जर आपण ऑटो चालकांची रांग जर बघितली तर कमीत कमी 2 किलोमीटर लांब पर्यंत हे ऑटो चालकांची रांग लागलेली आहे। एकदम 100 रुपये म्हणल्यावर 3-3 घंटे रांगला थांबायचं, पुन्हा 200 किंवा 300 रुपयाचा गॅस टाकायचा। गॅस फुल करायला 1000 ते 1500 किंवा 2000 रुपये लागलेत। एवढे पैसे ऑटोवाल्याकडे नसते। ते लाईन मध्ये थांबावं, 200-300 रुपयाचा गॅस टाकावा का धंदा करावा, या हिशोबाने ऑटोवाले लय अडचणीत आहे परभणीमध्ये। 18 तारखेपर्यंत गॅसचा रेट होता 58 रुपये। 58 रुपयाहून डायरेक्ट 65 वर आला, आणि 65 हून डायरेक्ट आज 100 रुपयावर गेलेला आहे। पॅसेंजरला जर आमच्या ऑटो चालकांनी म्हणलं 30 रुपये शीट द्या, तर ते भांडणाला उठायलेत ऑटोवाल्यासोबत, एवढे पैसे द्यायचे कुठून। आणि इथं 3-3 तास थांबा, आणि परभणीत कुठल्याच पंपावर गॅस नाही। फक्त काल एका पंपावर चालू होता, आज एका पंपावर चालू। यावर ऑटोवाल्यानं करायचं काय?
जे LPG धारक आहेत त्यांनी जी 20 रुपये सीट होती ते 30 रुपये सीट केलेली आहे. परंतु या दरवाढीमुळे सुद्धा ग्राहक आणि ऑटो चालकांमध्ये वाद होत आहेत आणि त्यामुळेच कुठतरी त्याचा परिणाम यांच्या रोजगारावर सुद्धा होताना दिसून येते. त्यामुळे आता त्या LPG गॅसचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार हा प्रश्न मात्र कायम आहे. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. तिकडे अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतोय. HP कंपनीच्या कल्पना गॅस एजन्सी समोर आज सकाळपासूनच ग्राहकांनी भर उन्हात लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत. सिलेंडर मिळवण्यासाठी प्रतीक्षेत नागरिक तासनतास उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भीतीपोटी नागपूरकरांनी गेल्या आठवड्यात रांगेत थांबून आपल्या वाहनात अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलचा भरणा केलाय आणि त्यामुळे आठवड्यात पेट्रोल पंपावर ग्राहकांचा शुकशुकाट पाहायला मिळतोय. याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. मागच्या आठवड्यामध्ये अफवा व भीतीपोटी नागरिकांनी आपल्या वाहनामध्ये फुल टँक करून घेतली. त्यामुळे या आठवड्यामध्ये आपण पहिल्या दिवशी बघू शकतो की अनेक पेट्रोल पंपवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर का आपण बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे लांबच लांब रांगा आपल्याला पेट्रोल पंपवर पाहायला मिळत होत्या तशा प्रकारचं दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आणि जवळपास 80% गर्दी ही कमी झाल्याचं बोललं जातं. एकंदरीत आपण बघितलं तर काही इथे जे कर्मचारी त्यांना विचारू की त्यांचा काय अनुभव आहे. आता तुम्ही ते उभ्या दिसत आहे, वाहनाची वाट पाहताय, याआधी असं कधी दृश्य राहत होतं का? नाही ना, आता खूप जास्तच कमी झाली गर्दी. मागच्या आठवड्याची जी स्थिती होती नागरिकांनी 15 ते 20 दिवसाचं भरून घेतलं त्यामुळे ही स्थिती आहे. हो, आधी खूप भरून घेतले, आता येतच नाही आहे. काय किती म्हणजे बहुतांश ग्राहक किती पेट्रोल घेऊन जात होते? जे 100-500चं टाकत होते तेही 500-500च टाकत होते आणि फुल करत होते गाड्या, यामुळे जास्तच टाकत होते सगळेजण. बहुतांश लोकांनी आपल्या टँक फुल केल्या. हो, फुल केल्या पूर्ण. त्यामुळे मग आता त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल असल्यामुळे सध्या ते इकडे येत नाही. हो, आता गर्दी थांबली आहे. जवळपास ही जी गर्दी आहे ही 80% कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. मुंबईच्या कांदिवलीच्या चारकोप परिसरात गॅस एजन्सीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरसाठी चारकोप परिसरातील HP गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच गर्दी होती. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहक आक्रमक झाले. त्यांनी गॅस एजन्सीमध्ये घुसून कार्यालयाची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या 12 ते 15 जणांना चारकोप पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तोडफोडीच्या घटनेनंतर चालकानं गॅस एजन्सी बंद केली आहे. तर आखाती देशातील युद्धामुळे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता पेट्रोल पंपांवरही रॉकेल मिळणार आहे. केंद्र सरकारनं तेल कंपन्यांना पेट्रोल पंपावर तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल साठवण्याची परवानगी दिली आहे आणि त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर 2,500 लिटर रॉकेल साठवता येणार आहे. यापूर्वी पेट्रोल पंपांवर इतक्या प्रमाणात रॉकेल साठवण्यास परवानगी नव्हती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सरकारनं ही मर्यादा हटवली आहे. आता बातमी आहे युद्धाची. इराणवर क्षेपणास्त्र बॉम्बचा रात्रंदिवस मारा केल्यावर आता अमेरिका इराणमध्ये शस्त्र घुसवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इराणमध्ये सैन्य घुसवण्याच्या तयारीचा मास्टर प्लॅन अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं तयार केलाय. अमेरिकेनं यासाठी प्रचंड तयारी केली आहे. आखातात सध्या अमेरिकेचे तब्बल 50,000हून अधिक सैनिक तैनात आहेत. याच आठवड्यात अमेरिका मोठ्या प्रमाणात लष्कर इराणी भूमीवर उतरवेल अशी शक्यता वर्तवली जाते. पेंटागॉननं तयार केलेल्या अहवालानुसार अमेरिकेनं लष्कर घुसवलं तर पुढील 2 महिने ही कारवाई सुरू राहू शकते. संपूर्ण इराणवर हल्ला करण्याऐवजी काही महत्त्वाची लक्ष्य निर्धारित करून ग्राउंड ऑपरेशन केलं जाईल. त्यासाठी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसद्वारे हल्ला करण्याची तयारी झाली आहे. स्पेशल फोर्सेसचे 2200 जवान केवळ आदेशाची वाट बघतायत. इराणचं खर्ग बेट पहिलं ताब्यात घेतलं जाईल अशी शक्यता आहे. मात्र हा प्लॅन तयार असला तरी अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये.
बुशहर आणि खर्ग बेटांवर अमेरिकन ड्रोन्सही सध्या उडताना दिसत आहेत। सौदीच्या हवाई तळावरही हे ड्रोन्स झेपावले होते। या संपूर्ण भागाची रेकी करण्यासाठी हे ड्रोन्स वापरले जात आहेत। तसंच युरोपीय देश आणि ब्रिटनच्या हवाई तळांवरही मोठ्या प्रमाणात युद्धासाठी सज्ज विमानं पाहण्यात आली आहेत आणि त्यामुळे अमेरिकेचा जमिनीवरील लष्करी कारवाईचा कट डिकोड केल्याचंही बोललं जात आहे। तर खर्ग बेट ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे। खर्ग बेटावरून इराणचं 90% तेल निर्यात केलं जातं। प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय असं ट्रम्प यांनी स्वतः सांगितलंय। इराणी फार मूर्ख आहेत, मला खर्ग ताब्यात घ्यायचंय असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसतोय। पाकिस्तानच्या मध्यस्थीनं इराणसोबत चर्चा सुरू आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। इस्लामाबादमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली आहे। इराणनंच चर्चेचं गांभीर्य ओळखलंय, त्यांनी तेलाच्या बोटी दिलेल्या आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। आखातातलं युद्ध लवकरच संपेल असंही त्यांनी म्हटलंय। इराणनं तेलानं भरलेल्या 20 बोटी हॉर्मुझमधून नेण्यास मंजुरी दिली आहे असा दावाही त्यांनी केलाय। पुढच्या 2 ते 3 दिवसात 20 बोटी हॉर्मुझमधून येतील असा दुजोराही ट्रम्प यांनी दिलाय। हिजबुल्लानं इस्रायली सैनिकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर दक्षिण लेबनॉनमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते। या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आता समोर आलाय। الله أكبر الله أكبر अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय। फिलिपाईन्समध्ये 300हून अधिक पेट्रोल पंप बंद करण्यात आलेत। सरकारी निरीक्षकांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे, तर इंधनाच्या किमतीही अधिक वाढल्या आहेत। आता बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातली। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा झाडाझडती घेतली जाते। फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात दाखल होत आता पुन्हा झाडाझडती घेतली जाते। तर याआधी जवळपास 2 ते 3 वेळा एसआयटीनं देखील या कार्यालयाची झाडाझडती घेतलेली होती। आता फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात दाखल होत या कार्यालयाची झाडाझडती घेतली जाते, तपासणी केली जाते। भोंदू अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स या कार्यालयाची आज पुन्हा एकदा तपासणी केली जात आहे, झाडाझडती घेतली जात आहे। आपण बघतोय फॉरेन्सिक टीम इथे दाखल झालेली आहे, एसआयटीचं पथक इथे दाखल झालेलं आहे आणि एसआयटीच्या पथकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या कार्यालयाची तपासणी सुरू आहे। जे कार्यालयाचं शटर आहे ते अर्धच उघडं आहे आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर महिला अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी हे आतमध्ये आहेत। साधारणतः गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये 8 ते 9 वेळा या कार्यालयाची तपासणी करत आलेली आहे। तपासणी झाल्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय सील केलं जातं, यासाठी जेणेकरून येथे कुठलीही छेडछाड ही केली जाऊ नये, त्यामुळे हे सील केलं जातं आणि त्यानंतर जे महत्त्वाचे पुरावे एसआयटीला अपेक्षित आहेत ते सर्व पुरावे गोळा केले जातात। फॉरेन्सिकची व्हॅन आपण बघतोय की बाहेरच उभी आहे आणि तिथून हे सर्व अधिकारी आतमध्ये जातात आणि त्यानंतर संपूर्ण हा जो तपास आहे तो आपण बघतोय की या पद्धतीने इथे आता पुन्हा एकदा फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे आणि आतमधनं तपासणी सुरू आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। कालच अशोक खरात याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा 3 दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावलेली आहे। तत्पूर्वी आता पुन्हा एकदा तपासाला वेग आलेला आहे आणि
पुन्हा एकदा तपास हा वेगाने सुरू झाला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय. शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच झाली नसल्याची माहिती समोर येते. जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना त्याची माहिती देणं बंधनकारक असतानाही याची ग्रामीण पोलिसात नोंदच झाली नसल्याचंही समोर आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDAL आणि ALIS या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय आणि यामुळे पोलिसांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातला हा परवाना नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असा सवालही उपस्थित होतोय. तर भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आलंय. देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पर्यटन स्थळांच्या यादीत नसतानाही मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याची बाब समोर आली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित झाला होता. त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कुणाची शिफारस होती असे सवालही उपस्थित होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचे समोर आले. त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपातून निधी मिळाला असा सवालही उपस्थित होऊ लागलाय. तर खरात प्रकरणात अनेक IAS आणि IPS अधिकारी असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केलाय. तपासात साऱ्यांची नावं बाहेर येतील असाही शिरसाट यांचा दावा आहे. पैशांचे व्यवहार झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. विजय वडेट्टीवारांनीही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आरोप नको, पुरावे द्या असा सल्ला दिलाय. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेले आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालंय का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस जे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल. जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. तर रुपाली चाकणकर आज SIT चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोंदू खरातच्या चौकशी प्रकरणी रुपाली चाकणकरांनाही समन्स बजावण्यात आला होता. मात्र या चौकशीसाठी आज रुपाली चाकणकर हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवाय खरातच्या मोबाईलमधील डेटा तपासण्यावर SITचा भर असणार आहे. राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय. भोंदू अशोक खरात हा स्वतः आत्महत्या करू शकतो किंवा कुणी त्याची हत्या करू शकतो. अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या सर्व व्यक्ती तसंच केंद्र आणि राज्य सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे.
जे नावं आलेत, केंद्र, महाराष्ट्र, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजे आणि हे आदेश आपण द्यावेत अशी मागणी मी केली. या सगळ्यांच्या नार्को टेस्ट होण्याच्या मागे माझं कारण असं आहे की नार्को टेस्ट झाल्यावर पुढच्या तपासाला या नार्को टेस्टचा आधार मिळेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. तर मंत्री छगन भुजबळ सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात. इराण, इस्रायल, अमेरिका वगैरे वगैरे या सगळ्यांचा परिणाम जो आहे हा गॅस, पेट्रोल, डिझेल अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये होतो आहे. पण हा परिणाम जो आहे हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत इथे परिणाम होतो नाही, तो अख्ख्या जगामध्ये त्याचे परिणाम होत आहेत. ते जपानमध्ये होतात, सगळीकडे होत आहेत. पण तरीसुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेब आणि इतर ते जे अधिकारी आहेत त्यांनी जे आता आपल्या माहितीप्रमाणे पूर्वी जे 27 ठिकाणाहून आपण ते डिझेल पेट्रोल जे आज घेत होतो ते आता जवळजवळ मला वाटतं 40-50 ठिकाणापर्यंत त्यांनी ते वाढवलं ना. रोज त्यांचं ते जिथून डिझेल पेट्रोल मिळेल तिथून ते आयात करण्यासाठी जे आहेत वेगवेगळे ज्या ठिकाणावर प्रयत्न करत आहेत. आणि विशेषतः ज्या होर्मुझ स्ट्रेटचं जे आहे, काय म्हणायचे त्याला, खाडी अरुंद प्रदेश जो आहे जो इराणच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांनी अनेक जहाजं अडवली, परंतु सुदैवाने त्यांनी भारताची सगळी बरीचशी जहाजं जी आहेत तेलाची जी आहेत, गॅसची आहेत, ते सोडत आहेत. आणि त्यामुळे भारतभर, त्याबरोबर रशियाचं सुद्धा आपल्याकडे हे सुरू आहे, पेट्रोकेमिकल्स वगैरे सगळं. व्हेनेझुएलामधून सुद्धा येत आहे. इतर अनेक ठिकाणामध्ये सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणावरून भारत सरकार याची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं असताना एक अफवाचं पीक जरा जास्त येतं की ते सिलेंडर बंद होणार. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे आणि भारत सरकारकडे पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ करणं. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, PNG आपण ज्यांना म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल यूजसाठी ज्या त्यांनी सुद्धा PNG घेतलेले आहेत. पण अनेक ठिकाणी जे आहे PNG मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ती PNG घेतलेलं नाही. बघा मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे PNG गॅस पाईपलाईन्स मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात काय, पण ती येवल्यात नाही आहे असं त्याचा अर्थ आहे. तर जिथे ह्या PNGची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहे, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असतील, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि हे अर्ज जे आहेत हे विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये
खरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, खूप कंपन्या ज्या आहेत त्यांना वेगवेगळे जे आहेत भाग वाटून दिलेले आहेत PNGसाठी. एवढं काय छापणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आता उदाहरण फक्त सांगितलं, मुंबई आणि ग्रेटर मुंबईसाठी जे आहे महानगर गॅस आहे, ठाण्यासाठी महानगर गॅस, परंतु अशी जी ही मोठी लिस्ट आहे. आता या प्रत्येक ठिकाणी जे आहे कुठे कुठे द्यायचे आहे लोकांना, कधी कधी ते अर्ज कदाचित समजत नसतील, तर माझं म्हणणं असं आहे की आमचे जे जिल्हा पुरवठा अधिकारी वगैरे जे आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे ते अर्ज द्या की मला PNG मला हवे आहे, अमुक अमुक माझा पत्ता वगैरे वगैरे जो काही फॉर्मॅटमध्ये असेल ते, आणि आपल्याद्वारे या आमच्या सगळे जे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांच्याबरोबर काम करणार, त्याला सगळ्यांना मला सूचना करायच्या, असे जे काही अर्ज असतील ते त्या त्या शहरांमध्ये हे काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांकडे ताबडतोब एक प्रत आपल्याला ठेवायची, आपला, आणि दुसरी प्रत ताबडतोब ओरिजिनल जी आहे ही त्यांच्याकडे ताबडतोब पाठवून द्या. आता उदाहरणार्थ जे आहेत इथे जवळजवळ 12 कंपन्या आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, परंतु आता महानगर गॅस आहे, 10,45,272 जे आहेत PNG कस्टमर्स आज आहेत. नंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि अशा सगळ्या कंपन्या आहेत. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे DSO जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमचे आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या DSOना माझं सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही, पण तुम्ही अर्जसुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? हे अशा महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे आणि कमर्शियलसाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 50% जे आहे त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिटी किचन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. मगाशी सांगितले राज्यातील रिफायनरीमध्ये सुद्धा LPGचा पुरेसा साठा आहे. मागे पण मी सांगितलं. एक महत्त्वाची बातमी आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरही हजर होते. काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते उपस्थित होते. या पार्टीतील एक्सक्लुझिव्ह फोटो माझाच्या हाती लागलेत. या पार्टीला राजकीय नेत्यांसह बॉलिवूडचे सुपरस्टार्सनाही हजेरी लावली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. शाहरुख खान, रणवीर सिंह, संजय दत्त,
सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त आणि अमृता अरोरा यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीत उपस्थिती लावलेली होती. मात्र या पार्टीतील आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगतीये. तर राजकीय नेते, अभिनेते, गायक अशा अनेक सेलिब्रिटींनी काल या सोहळ्याला हजेरी लावलेली होती. मात्र सर्वाधिक चर्चा रंगते ती आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीची. सुप्रिया सुळे, राज ठाकरे देखील आपल्याला या फोटोमध्ये दिसतात. हे या पार्टीचे एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेत. खासदार पार्थ पवार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. पार्थ पवार आज सकाळी 11:15च्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. तब्बल 1 ते 1.5 तास चाललेल्या या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणंही टाळलंय आणि त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाहीये. दरम्यान दुसरीकडे पार्थ पवार आणि एमसीएचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एकत्रित मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे IPLची मॅच पाहिली. दोन्ही नेते एकत्र मॅच पाहतानाचे फोटोज आता समोर आले. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. याआधी रोहित पवारांकडूनही राज ठाकरेंची भेट. राज्य सरकारनं मार्च एंडिंगच्या नावावर 1100 शासन आदेश काढले. हे पैसे खाण्याचं माध्यम. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात. काम पूर्ण होण्याआधीच बिलं पास करण्याचं काम सुरू असल्याचाही आरोप. 400 नाही 1100 निघाले. तुमच्याकडे माहिती चुकीची आहे. जो पैसा मार्च एंडमध्ये आत्ता बजेट झाल्यानंतर वाटला जात आहे मर्जीतील कंत्राटदारांना, मर्जीतील व्यक्तींना, हा म्हणजे घ्या, कमिशन द्या आणि पैसे घेऊन जा. एका दिवशी 100-50 100 GR काढले जात आहेत. घरातला भेटणाऱ्या नेते आणि आमदारांची यादी असेल तर विजय वडेट्टीवारांनी सरकारला द्यावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आव्हान. बेछूट आरोप करून राजकारण न करण्याचाही सल्ला. जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. तुमच्या खुर्चीखाली भाजपनं सुरुंग लावला ते बघा. ठाकरेंची शिवसेना फुटणार म्हणणाऱ्यावर संजय राऊतांचा पलटवार. पण शिवसेनेचे खासदार फोडणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा. आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. राजकीय शत्रू असले तरी मंगल कार्यात सहभागी होणं आपली संस्कृती. मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी लावली होती उपस्थिती. यावरून झालेल्या टीकेनंतर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला
त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. विरोधकांची सगळी दुकानं बंद, त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही, त्यामुळे ते वाढदिवसाला जाण्याची भूमिका घेतात. नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉस मानण्याची गरज असल्याचंही विधान. सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. संजय राऊतांना शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार नाही. रोज अशुभ बोलणाऱ्या संजय राऊतांना संस्कृती शिकवण्याची गरज. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा सल्ला. खोटं आणि अशुभ बोलणं हेच राऊतांचं काम असल्याचीही टीका. रोज उठून अशुभ बोलणारे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणारे संजय राऊत यांना शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कोण कोण गेलं याच्यावर बोलण्याचा अधिकार खरंच संजय राऊतांना आहे का? ऑपरेशन टायगरचा साधा गंधही ठाकरेंच्या शिवसेनेला लागला नाही. 40 आमदार गेले, नेतृत्व झोपेत असल्याचा नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला. खुर्चीसाठी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधल्याची टीका. उभाटा गट फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार असा दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत, तुमच्या पक्षाची अवस्था कोंबड्यापेक्षा वाईट झालेली आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. आणि ऑपरेशन टायगरच्या गप्पा तुम्ही काय करता? जेव्हा ऑपरेशन टायगर झालं तेव्हा ते कुणालाही कळालं नाही. भाजपची काँग्रेस झाल्यास संघ 10 भाजप उभारेल. अभिनेते शरद पंक्षेंची भाजपवर टीका. तर आपल्याला कुणी हरवू शकत नाही या अहंकारात भाजपने राहू नये. पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पंक्षेंचं वक्तव्य. जळगावातील हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची एकमेकांना कोपरखळी. गिरीश महाजन कार्यक्रमाला उशिरा आल्यानं गुलाबराव पाटलांचा टोला, तर महाजन यांची टोलेबाजी. तुमचं नशीब चांगलं की तुम्ही अर्धा तास पहिले आले, नाही तर मी संजीव म्हणून शिपाईन लावली होती, आप्पांची पैन लावली होती, अण्णांची पैन लावली होती आणि मामा साक्षीदार होते. मामा ठेवायला लागतात नवरीकडनं पण आणि नवरदेवकडनं पण. त्यामुळे ठरवून घेतलं होते, कारण की म्हणलं ही गाडी कधीच लवकर येत नाही आणि येताना माझ्यावर पावती पडली. म्हणजे तू तिकडे थांबला होता म्हणून मी इकडे लेट आलो. म्हणजे तुला भाऊ, आपण मला सांगितलं आपण शर्यत हरलं ना. पण त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की गिरीश भाऊ वेळेवर येणार नाही आणि ते जर 5 नंतर आले तर 5 वाजता आपण जाऊन हॉटेलचं रितसर उद्घाटन करायचं ना. असंच गप्पा रितसर म्हणजे रिबिन कापून नाही, खऱ्या अर्थाने उद्घाटन करायचं, सुरू होऊन जायचं. पण बॅड लक त्यांचं. मी वेळेवर आलो, 10 मिनिट उशिरा झालो, 15 मिनिट उशिरा झालो. तुषार दोशी यांची चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याला पदावर ठेवता येत नाही. चौकशीमुळेच त्यांना रेल्वेवर जायला सांगितलं असेल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मत. आम्हाला जी माहिती आहे, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते. म्हणून कदाचित, म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल. सांगलीतील ग्रंथालयाचं अनुदान रखडलं. 40% अनुदान देण्यासाठी लागणारे 42 कोटी द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन.
एकनाथ खडसेंसह त्यांच्या कन्या शारदा खडसेंवर जळगावच्या भुसावळ तालुक्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. महार वतनाची 6 एकर जमीन एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसेंनी साखर कारखाना सुरू करण्याचं सांगत आपल्या नावे खरेदी केल्याचा आरोप. नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ. अजित पवारांच्या स्मारकासाठी तरतूद नसल्यानं राष्ट्रवादी आक्रमक. यावेळी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांची घोषणाबाजी. सभागृहात राजदंड बळवण्याचाही प्रयत्न. गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या गाडीला अपघात. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघाले असताना त्यांच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक. अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी. पडोळेंच्या गाडीचा दर्शनी भाग चक्काचूर. आक्रमक भूमिका घेणाऱ्या खासदारांच्या मागे अपघातांचं सत्र. तर हा केवळ योगायोग आहे की एखादं कट कारस्थान. खासदार प्रशांत पडोळेंकडून संशय व्यक्त. पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता. मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना. 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली. अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती. अदिती तटकरेंच्या मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या रायगडच्या म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द ग्रामस्थांचं पाण्यासाठी आंदोलन. तहसील आणि पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन. गावातील सर्व पुरुष मंडळींनी हाती घेतली होती मोर्चाची धुरा. पुण्यात भोंदू अशोक खरातच्या विरोधात गुलाबो गँगचं तिरडी आंदोलन. अशोक खरातची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत महिलांची घोषणाबाजी. मुख्यमंत्र्यांनी खरातवर कडक कारवाई करावी अशी आंदोलनाद्वारे मागणी. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेआधी परिते ग्रामस्थ आक्रमक. ज्योतिबा गडावर गावातील तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आला मोर्चा. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना गडावर ठेवू नका अशी ग्रामस्थांची मागणी. युवक काँग्रेसचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी तसेच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करावा या मागणीसाठी युवक काँग्रेसचे आंदोलन. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मुंबईत मनसेचं आंदोलन. लोढा यांच्या विरोधात मनसेची डीबी मार्ग पोलिसात तक्रार. गुन्हा दाखल करण्याची मागणी. त्यांच्या पत्रामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचाही मनसेचा दावा. मी शिर्डीच्या मंडळाला देखील सिलेंडर द्यायचं आश्वासन केलं होतं. राजकीय हेतूनं माझ्यावर आरोप. पत्राबाबतच्या विरोधावर मंत्री मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर. असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय. ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीच्या भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता. मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. तर खरात संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येते. भोंदू खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटी तपास पूर्ण झालाय. फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयातून पुरावे ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तर जवळपास 7 ते 8 दिवस आता एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाचा तपास सुरू होता. त्यानंतर आज फॉरेन्सिकची टीम खरातच्या या कार्यालयात दाखल झालेली आहे आणि आजचा तपास पूर्ण झालेला आहे. हे कार्यालय पुन्हा एकदा सील करून आणि कार्यालयातले काही पुरावे ताब्यात घेऊन आता ही टीम रवाना झाली आहे. तर खरातच्या कार्यालयातून औषधाची बाटली जप्त करण्यात आलेली आहे. भोंदू खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटीचा तपास पूर्ण झालेला आहे. फॉरेन्सिक टीमनं खरातच्या कार्यालयातून पुरावे ताब्यात घेतलेले आहेत. खरातच्या याच कार्यालयातून औषधाची बाटली देखील फॉरेन्सिक डिपार्टमेंटनं ताब्यात घेतलेली आहे. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, या तपासात नेमकं फॉरेन्सिक टीमच्या हाती काय लागलेलं आहे, नेमकं काय घडतंय?
गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयामधला तपास सुरू आहे. जे फिर्यादी इथे येत आहेत त्यांच्याकडनं जी माहिती मिळते आहे त्या माहितीच्या आधारे हा तपास केला जात आहे. आज पुन्हा एकदा हीच टीम आलेली होती. काही वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे खडे देखील होते. एक छोटी औषधाची बाटली, काही इतर वस्तू ह्या तपासामध्ये दिसून आलेल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा देखील पंचांच्या साक्षीने करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फिर्यादी ज्यावेळेस इथे आली होती आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता त्यावेळेसचा घटनाक्रम नेमका कसा झालेला होता, फिर्यादी आल्यानंतर कुठे बसल्या होत्या, पुढे काय झालं, खरंच केव्हा त्यांना आतमध्ये बोलवलं, असा संपूर्ण माहिती आता SITच्या माध्यमातून घेतली जात आहे आणि त्या दृष्टीने पुढचा तपास केला जातोय. आतापर्यंत साधारणतः 10 गुन्हे हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये महिला शोषणाचे 8 गुन्हे आहेत आणि इतर 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे. त्यामुळे आणखी 1 ते 2 गुन्हे येत्या 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीने पुढचा तपास हा सुरू आहे. मुकुल, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. तर कार्यालयातून विविध प्रकारच्या आकारांचे खडे जप्त करण्यात आलेले आहे. हेच खडे लाखो रुपयांना विकून खरात अनेकांची फसवणूक करत होता. त्यामुळे या अनुषंगाने देखील हा तपास अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासोबतच औषधाची बाटली देखील जप्त करण्यात आलेली आहे. आता फॉरेन्सिक टीम या सगळ्या संदर्भात कसा तपास करतो आणि यातून आता खरातचे नवे कारनामे कसे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. रुपाली चाकणकर यांची सर्वच कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात. महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर निधीत चौपट वाढ झाल्याची माहिती. महिला आयोगाला आधी 2 ते 5 कोटी निधी मिळत होता, मात्र चाकणकरांच्या काळात 20 कोटीहून अधिकची तरतूद केल्याचे समोर. खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे CA रडारवर. खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती. SIT CA कडून खरातचा संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याची तयारी. मोंदू खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय आणि त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार अशी माहिती. डेटा रिकव्हरी नंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण होते याची माहिती समोर येणार. मोंदू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी. पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना 2018ला पर्यटन विकास योजनेतून निधी. मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब आणि त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित. मोंदू अशोक खरात स्वतः आत्महत्या करू शकतो किंवा कुणी त्याच्या हत्याही करू शकतो आणि त्यामुळे खराशी संपर्कात असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारवर मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. माजी मंत्री सुबोध सावजींची पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी. अशोक खरातच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांचा आकडा 100च्या जवळ. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. तर ज्या मंत्री आणि आमदारांचे फोटो खरात सोबत आहेत त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी. बीडच्या माळापुरीमधील आबेद खान या व्यक्तीनं आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या व्यतिरिक्त मृत्यू फेरप्रमाणे बहिणीच्या नावे झालेली जमीन 24 ऑक्टोबर 2024 मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात पत्नीला बुरखा घालून उभं केलं आणि बहीण असल्याचं भासवलं आणि यानंतर पत्नीनं खोट्या सह्या करून सोडपत्र नोंदवून घेतलं. बहिणीच्या हिस्स्याची जमीन देखील स्वतःच्या नावे करून घेतली आहे. ही बाब बहिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आबेद खान आणि त्याची पत्नी वाहिदा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.